सो हे गाइज, दिस इज मिस मिनी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाइज, आपला हा व्लॉग असणार आहे दिवाळी व्लॉग. म्हणजे मी रोज एक एक पार्ट पोस्ट करीन दिवाळीमध्ये. मी काय काय केलं आहे, काय आउटफिट वेअर केले. हा बघा माझा भाऊ मागे काहीतरी करतोय आणि त्यात खालती ऑरिओ पण खेळतोय. तर ऑरिओची आता गाइज केस आले. तुम्ही गणपतीवाल्या व्लॉगमध्ये बघितले केस नव्हते, तर आता ऑरिओला आपल्या केस आले आहेत. आणि तर मी मॉर्निंगला 6 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली, रेडी झाली आहे. पाठी खूप बॅकग्राऊंड इग्नोर. तर बघा ह्याला काय होतंय काय माहिती, उगच ओरडतं ऑरिओ त्याचं वेगळंच चालू आहे. तर गाइस चला मग आता आपण फराळ वगैरे करू. बघूया, पहिला मी माझ्या आईच्या इथे जाईन कदाचित. तर आई म्हणजे पप्पाच्या मम्मीच्या इथे. तर तिथे जाते, त्यांना विश वगैरे करते आणि लगेच येते. सो गाइस, सकाळी मी ब्लॉग स्टार्ट केला आणि त्यानंतर काहीच नाही घेतलं, कारण की मी बाहेर गेली पण इतकं काही केलं नाही. म्हणजे असं नॉर्मली थोडं 1-2 काहीतरी सामान घ्यायचं होतं मला नाही, आणि घेतलं त्याच्या घरच्यासाठी. तर मग ते घेतलं त्यांनी आणि मग घरी आली मी आणि झोपून गेली. बिकॉज 6 o'clockला उठली होती, तर मला झोप आली. तर आता मी चालले परत बाहेर, बिकॉज गाडी वॉश करायची आहे, पेट्रोल भरायचं आहे. आणि माझ्या बहिणीला बोलली आहे की गेरू लाव, तर तिने लावून ठेवलं आहे आता. तर मी आल्यावरती रांगोळी काढणार. गाईज बॅकग्राऊंड इग्नोर करा प्लीज. बोलू नका की अरे तू कलर नाही करू शकत का तुझ्या घराला, हे नका बोलू. तर करू शकतो, बट आमच्या इकडचा वॉलचा नेहमी प्रॉब्लेम आहे, काय ना काय होत असतं. हे बघा गरीब. आणि हा ऑरिओ, त्याचं काय ना काय चालूच आहे. काय चालू आहे त्याचं. आणि गाइज 1K सबस्क्राइबर व्हायला आलेत. ऋतू काय बोल, तूच बोल. अरे 1K सब्सक्राइबर कर दो, क्योंकि अभी 804 की कितना तो सब्सक्राइबर हुआ है अभी, मैं देखा ना. हाँ, तर गाइज 1K सबस्क्राइबर करून टाका. 300 सब्सक्राइबर नहीं 200. हाँ, 200 सबस्क्राइबर बाकी आहे. तर गाइज 200 सबस्क्राइबर लवकर पूर्ण करा आणखीन, आणि 1K आपले होऊन जातील. तर मग चला आता भेटूया आपण. त्याच्यासाठी सबस्क्राइब करा. हा, याच्यासाठी सबस्क्राइब करा. बघा याला केस आले गणपतीमध्ये. ऑरिओ कडून आमच्या तुम्हाला हॅपी दिवाळी, आणि आमच्या पूर्ण फॅमिली कडून हॅपी दिवाळी. पण हा खूप घाबरतो गाईस, ह्याच्यामुळे ना मग मला गिल्ट येतोय की मी फटाके फोडू की नको, कारण की हाच घाबरून लपून जातो ना कोण्यामध्ये. पण मी फोडणार. आम्ही ह्याला लपू, ह्याला बांधू सर्व, आणि मग आम्ही जाऊन फोडणार. बघा हा बघा, सोफ्याच्या मागे कोण्यात जाऊन लपतोय. आता कोणते फटाके फुटतात आय डोंट नो. ऑरिओ बाहेर ये. बघा गाईज, मी अलिकेचा वेट करत होते. बघा आता मला मागे दिसला असेल तुम्हाला. फायनली आला. मी वेट केल्यानंतर पण मी ब्लॉग घेते. गाईज हेल्मेट गिफ्ट करा मला. सो गाईज, आम्ही लोक आले आता पेट्रोलवरून विलेजमध्ये आमच्या इथे. बोबर्टी पण चालू झाली. हां, तर आता आम्ही काहीतरी स्नॅक्स वगैरे काहीतरी खाऊ आणि घरी जाणार आणि रांगोळी बनवणार आहे मी. सो चला बघूया, काहीतरी ऑर्डर करायचे. हा ऑर्डर करतोय. हा बघा आमची ऑर्डर आली आहे. हा बजेट फ्रेंडली कॉम्बो आम्ही ट्राय करतो या टायमाला. बघूया कसं आहे, बिकॉज हेवी काही खायचं नाही, मोबाईलमध्ये बिझी. हेवी नाही खायचं. तर हे केलं आहे आणि चीज गार्लिक ब्रेड केलं आहे आम्ही ऑर्डर. तर मग ते पण येणार, तोपर्यंत आपण हे खाऊया. फ्लॅश ऑन करू पाहिजे तर. गाईज माझी रांगोळी झाली आहे.
छोटी म्हणजे मोठीच आहे. आणि ही तर गाईस मी 2 रांगोळी काढते दरवर्षी, एक आमच्या आजीच्या घराची आणि आमच्या घराची. तर त्या दोन्ही रांगोळी मी काढते. आणि आता मी फ्रेश वगैरे झाले, म्हणजे फेस वगैरे वॉश केला. आता मी चेंज करते आणि रेडी होते, मग आपण भेटूया. तर गाईस बघू शकतात आमच्या घरामध्ये बडबड 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 चालू आहे. ती माझी मम्मी अशी लुक्स देते बघा. कोणाला बोलते? नाही, मला असं आवडतं. ठीक आहे, काय करू, माझे डोळेच तसे, आयब्रो नाही. बघा गाईस माझा मित्र जो आहे ना तो बोलतोय मला की ते चायनीज दिसते. कोण जेन्झी आहे? तू. मी जेन्झी 2003 ची आहे. कोणत्या हिशोबाने जेन्झी आहे गाईस? जेन्झी नाही काय हे मिशो. दिस इज मिशो. 2000 च्या नंतरचे सगळे चेंजेस आहेत. हा, पण तेवढे आमचे जेन्झीनेस नसामध्ये नाही भरले आमचे सगळे 2000 च्या नंतरचे सगळे चेंजेस आहेत. तो बोलतोय जेन्झी काय आहे? अरे ते आहेत ना जे एरंडी जाऊन तिकडे नेपाळला वगैरे पटकन केले चेंजेस लोक तसे नसतं. हे जमल आहे गाईस. मला म्हणजे जेन्झी म्हणजे काय असतात. जेन्झी म्हणजे काय बोलतात? ते जरा क्रॅक असतात, अल्लड असतात. जेन्झी म्हणजे जे येडेछाप पिढी स्वतःला ओळखत आणि आजकाल फ्रेंडलेस पीपल. हा, ते ही आहे जेन्झी. मी जेन्झी नाही, मी त्यांच्यासारखी बक्षी करत नाही. हा, मी पण जाऊन आणि जेन्झी लोकांचे वर्ड्स वगैरे जे आहेत ना ते आजकाल 40 मी नाही बोलत. ट्रालालेयो, ट्रुम 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 काय ते त्यांचे ब्रेन रोट ॲनिमल. हा, ऋतू काय आहे ते बोल ना. अरे बोल ना, बोलून दाखव. मला ताता विंचू आणि काय तो तिकडे ॲनाबेला शिवाय माहिती नाही. पण आणि मी काय नाम चालू आहे ते बोल ना. ऋतू पण जेन्झीच आहे. हा तर पूर्ण जेन्झी गाईज. हा एक वर्ड असं बोलतो की मला कळतच नाही. काय उतराला उतरू उतराले ट्रालालेयो काय आहे गाईज ते मला माहिती नाही, पण ते याला माहिती आहे. किती खोटारडा आहे. आता त्याला माहिती आहे युट्यूब वरती बेइज्जती होते म्हणून तो बोलत नाही. पण हा नंतर बोलला तर मी याला क्लिप ना ऍड करेन. आणि याला जेन्झीच आहे. हा सिरियसली जेन्झीसचं जे बोलतात ना ते किडा आमच्या घरामध्ये तो माझा लहान भाऊ आहे. तर गाईज माझा आउटफिट कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण आउटफिट नाही दिसत आहे. फोटोज मी अपलोड करेन इंस्टावरती, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सारखी पण नाही. दिवाळीचा लास्ट इयर ब्लॉग का नाही बनवला बघितलं गाईस? किती बडबड आहे आमच्या घरी, किती बडबड. सो तुम्ही रांगोळी पण बघितली, माझा आउटफिट पण बघितला आणि आता आम्ही फटाके फोडू थोड्या वेळाने. थोडेफार थोडे फटाके फोडणार आम्ही लोक थोडेसे आणि मग मी ब्लॉग एंड करू. ठीक आहे? तर गाईज मी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज मी थोडे फोटो व्हिडिओ काढलेत. हे काय करतोय मी असं सुरसुरी घेऊन फोटो व्हिडिओ काढलेत, तर ते मी अपलोड करीन इंस्टावरती आजच. आणि फटाके आय थिंक आम्ही कदाचित नाही फोडू बिकॉज ऑफ सम रिझन. तर आज नाही फोडणार आहे. मग लेट्स सी. आणखी काय बोलणार होती मी? हां तर काहीच मी पोस्ट करेन इंस्टावरती. लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणखी बघूया आता माझ्या भावाने जर फटाके लावले तर वेल अँड गुड, ऑर एल्स काय माहिती नाही. पण हा ब्लॉग एवढा मोठा नसणार आहे, छोटूसच असणार आहे, एवढं काय नाही आहे. बट ठीक आहे, एक बोलतात ना कॉन्टेंट गेला पाहिजे म्हणून मी करते. उद्या लक्ष्मीपूजन आहे तर उद्या जास्त काही असू शकतो कॉन्टेंट. तर चला भेटूया आपण परत. आज आमचा ऑरिओ बाहेरच्या रूममध्ये बसलाय, नाहीतर लपून लपून राहतो. मगाशी जसा लपला होता. फटाके फुटतात आहे तरी. माझा फोटो आता का व्हिडिओ काढला. ऑरिओ तिला बोल कट्टी. ऑरिओ तिला कट्टी. ऑरिओ नोजी बट. ऑरिओ दाखव तुझे. हाय बोल. हाय. हॅलो. हा अदू आला. अदू हॅलो. अदू हाय कर. हाय. काय खाते? चिंगम. चिंगम बघा बघा. काका कर का सॉरी. हा बघा ऑरिओ. हे हॅलो. हाय ऑरिओ. हॅलो. हाय दीदा बोल. हाय दीदा. गाईस कसा दिसतो आमचा ऑरिओ कमेंटमध्ये सांगा. आणि हा दात पडेल का आमचा आदू आहे. आदूने तोंड बंद केला. आदू बोलेल यूट्यूब पे बेइज्जती नहीं चाहिए मेरे को. हा आता आम्ही लोक जेवणार. ऑरिओ पण जेवतोय. हा आता आमचा ऑरिओ चपाती खातोय.
तो ना एवढा घाबरतो ना गाईस, पण आज तो बाहेरच्या रूम मध्ये बसलाय. आज म्हणजे फिरतोय इथे, बघतोय वगैरे, थोडा बाहेर जाऊन असं बघतोय, जोरात आवाज आला का लगेच आतमध्ये असा पळतोय. तर आज आम्ही नाही फोडलेत फटाके, पण उद्या फोडू, कारण की उद्या लक्ष्मी पूजन आहे आणि ही कॉपीराईट देणार आहे त्याच्यामध्ये. तर गाईज हा व्लॉग इथेच एंड होतोय. इतकं जास्ती काही नाही आहे, नॉर्मल होता. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा दिवाळीचे व्लॉग कंटिन्यू असतील, म्हणजे रोजचा रोज मी पोस्ट करेन. सो स्टे ट्यून, कीप वॉचिंग, कीप लव्हिंग. आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीतर्फे हॅपी दिवाळी.